सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर हा जो आहे हा माझा सेफ्टी डोअर आहे आणि मेन दरवाजा आहे. तर खूप ताईंची रिक्वेस्ट होती की ताई तू उंबरठा लेपन कशी करते? तर म्हटलं चला आज आपलं थोडं जे एंट्रन्स आहे तेही दाखवूया आणि उंबरठा लेपन कशी करते तेही दाखवते. तर बघा ताईंनो, आपला जो मेन दरवाजा असतो ना, जोही नवा पाहुणा किंवा कोणीही आपल्या घरी येतं ना, तर आपला जो दरवाजा आहे ना, तो बघून घराच्या आतमधलं वातावरण आणि माणसं कशी असतील, हे प्रत्येकजण त्याच्याहून जज करत असतो. म्हणून नेहमी जर लक्ष्मी येते, तर दरवाजा स्वच्छ असेल, छान असेल ना, तरच लक्ष्मी तुमच्या दारात एंट्री करते. तुमच्या दरवाजालाच खूप जाळं झळमट असेल किंवा तो खूप दिवसानंतर पुसलाच नसेल, तर कधीही पॉझिटिव्ह एनर्जी एंट्री करणार नाही तुमच्या घरामध्ये. तर इथे खूप दिवस झाले मी माझी तोरणं स्वच्छ नव्हती केली. तर हे प्लास्टिकची तोरणं आहेत, जी दिवाळीमध्ये आपल्याला भेटतात वगैरे. त्याच्यावर बघा किती धूळ बसली. आता पावसाळा तर स्टार्ट होणारच आहे. म्हणून आहे ना, म्हटलं त्याआधी ही तोरणं छान स्वच्छ करून घेते. म्हणून ही सुंदर अशी स्वच्छ करून घेतली. पावसाळा तर चालू झालाच आहे, पण अजून बऱ्यापैकी कमी आहे पाऊस. तर इथे सुंदर असं बघा सगळं मी ही तोरणं काढली आणि दरवाजा बघा कसा दिसतोय. आणि ज्यावेळी ही स्वच्छ धुवून चून तोरणं परत लावली जाईल, तेव्हा तुम्ही दरवाजा बघा कसा दिसेल. तर हा माझा पूर्ण असा बाहेरचा हा सेफ्टी डोअर आहे. आणि मग आतमध्ये समोर आल्यावर हा शू रॅक आहे आणि मग पुढे दरवाजा स्टार्ट होतो. ते हे जे लिक्विड आहे ना, हे मी कपड्यांना वापरते. ते लिक्विडनेच मी स्वच्छ केले. हे खूप छान निघतात, काहीही मेहनत लागत नाही. जर तुम्ही लिक्विड नसेल वापरात, तर आपलं निरमा वगैरे असतो, त्यानीसुद्धा धुतले ना खूप स्वच्छ निघतात. तर इथे छान असं आहे ना, मी अर्धा चम्मचच घेतले आणि तुम्हाला खरंच सांगते हे लिक्विड खूप छान आहे. मस्त निघतं त्याच्यामध्ये. यानी जर किचन वगैरे पण स्वच्छ केलं ना, खूप सुंदर निघतं. तर बघा, आत्ता मी हे पाणी का दाखवते, की धुतल्यानंतर या पाण्याचा रंग कसा होईल ना, तुम्ही बघा. आणि हे बघा, फक्त त्याच्यामध्ये भिजवून आहे ना, हातावर नॉर्मली आहे ना, मी अशी चोळली. इतके सुंदर निघाले होते ना हे, की काहीही मेहनत लागत नाही. खूप स्वच्छ निघतात. नुसतं पाण्यामध्ये आपण बुडवून जरी काढले ना, तर पूर्ण धूळ स्वच्छ होते आणि एकदम सुंदर निघतात. आता आपण लावताना ना, खूप लोकं असं करतात, की दरवाजाला आहे ना, कुठला सण असेल ना, तर ओरिजिनल फुलांचे पण तोरणं वगैरे लावतात. पण ती 8-8 दिवस, महिनाभर काढत नाही. तर तसं कधीच नका करू. आणि एक आहे ना, ही तोरणं लावल्यामुळे ना, खूप असं दरवाजा खूप सुंदर वाटतो. जेव्हा आपण हळदीचं लेपन वगैरे करतो किंवा संध्याकाळची जेव्हा दिवाबत्ती होते ना, तेव्हा ही तोरणं खूप सुंदर. फक्त दिवाळी किंवा कुठले आपले मराठी सण असेल तेव्हाच तोरण लावलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही वर्षाच्या 12ही महिने ना दरवाजाला तोरण लावा, खूप सुंदर वाटतं. तर आहे ना, नाही नेहमी, पण एक महिन्याभरातून एकदा तरी ही तोरणं स्वच्छ करत जा. कारण त्याच्यावर जी धूळ वगैरे बसते ना, तर त्यामुळे पूर्ण ते काळपट दिसतं आणि मग ते दिसतानाही डोळ्यांना चांगलं दिसत नाही. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा लावतो किंवा सजवतो ना, ती स्वच्छ पाहिजे. ती स्वच्छ असेल ना, तर ती पॉझिटिव्ह दिसते. तुम्ही किती महागाची वस्तू घ्या आणि त्यावर खूप सगळी धूळ आहे, खूप घाण झाली आहे, तर ते दरवाजात दिसताना कधीही किंवा डोळ्यांना दिसताना कधीही चांगली दिसणार नाही. तर इथे आहे ना, पुढे मी तुम्हाला दाखवते, की जेव्हा ही तोरणं धुवून झाल्यानंतर त्याच्यातून किती प्रमाणामध्ये धूळ निघाली आणि जो पाण्याचा पांढरा शुभ्र रंग होता, त्याचा किती काळा आणि म्हणजे एकदम काळाकुट्ट रंग झाला, हे मी पुढे दाखवते तुम्हाला. आणि खूप इझिली ही निघाली आणि एका दिवसामध्ये ही छान सुकून पण जातात. काही जास्त वेळसुद्धा लागत नाही. छान पाणी नितळायला ठेवायचं, खूप सुंदर निघतात. तर इथे मी छान अशा हातावर आहे ना, चोळून धुवत होती आणि आता पुढे बघा तुम्ही किती घाण पाणी जातं बघा. पूर्ण पाणी आहे ना, एवढं घाण निघालेलं, म्हणजे इतकी त्यामध्ये धूळ बसलेली ना, कारण खूप पावसाळ्यामध्ये ना थोडं धुळीचं प्रमाण कमी होतं, पण जेव्हा उन्हाळा असतो ना, खूप घरामध्ये धूळ येते. आज जरी स्वच्छ केलं ना, तरी खूप घाण होतं. तर त्यानंतर सुंदर अशी माझी ही सगळी स्वच्छ करून झाली होती तोरणं. आणि मी याआधी तुम्हाला दाखवलं, की विदाऊट तोरण कसा दरवाजा दिसत होता आणि ज्यावेळेस ही तोरणं लावल्यावर दरवाजाचं रंगरूप कसं बदललं होतं. तर इथे छान माझा एक दिवा असतो.
आणि तिथे त्या पितळाच्या दिव्याच्या वरती मी ही तोरणं लावते. हे एकदम समोर आहे. जसं आपण एंट्री करतो ना, तर सर्वात प्रथम आहे ना कोणाचीही नजर इथे पडेल. तर बघा तोरणं किती पांढरी शुभ्र झाली आहेत आणि किती स्वच्छ वाटत आहेत आणि पहिले किती घाण वाटत होती. तर हे जे तोरण आहे ना, हे मी कल्याणवरून घेतलं आहे. आपलं झुंझुना मार्केट आहे ना कल्याणचं, तिथे. तर मी हा पूर्ण पॅसेज स्वच्छ करून घेतला छान आणि मग आता मी ही तोरणं लावणार आहे. तर हे काहीतरी मी 350ला हे तोरण घेतलं होतं आणि आजूबाजूच्या ज्या लावलेल्या 2 माळा आहेत ना, त्या मी काहीतरी ₹250 जोडी घेतलेल्या. तर बघा किती सुंदर वाटतंय. मी विचार केला की जे आतलं तोरण आहे ते बाहेर लावूया आणि बाहेरचं तोरण आत लावूया. पण ते दरवाजाची साईज थोडी कमी जास्त आहे. म्हणजे जो मेन दरवाजा आहे ना, तो थोडासा मोठा आहे आणि सेफ्टी डोअरचा जो आहे तो छोटा आहे. म्हणून मी जे पहिले जसं होतं तसंच केलं. बघा लावल्यानंतर किती सुंदर वाटतंय. आणि त्यानंतर आजूबाजूला ह्या 2 लाईन्स सोडल्या. म्हणजे जेव्हा तोरण लावतो ना आपण, तर तेव्हा जी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, कारण झेंडूची फुलं इतकी सुंदर वाटतात. आता रोज तर पॉसिबल नाही आहे की ओरिजिनल फुलांचं लावणं. म्हणून हे जे तोरणं आहेत, ती मी जी लावली आहे, ती आपली प्लास्टिकच्या याच्यामध्ये येतात ना, ती लावली आहे. आणि आता दुसरं जे तोरण आहे, ते पण बघा किती सुंदर वाटतंय. आणि बघा किती स्वच्छ निघाले, म्हणजे किती रंग त्यांचा पिवळा धमक दिसतोय आणि किती सुंदर वाटतंय. बघा किती छान वाटतंय आणि आत्ता दरवाजा बघा किती सुंदर वाटतोय. तर बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट होती की ताई तू जे हळदीचं लेपन करते ना, त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. तर त्याच्या आधी आहे ना, ही आहे भैया पावडर. यानीच मी देव स्वच्छ करते आणि यानीच आहे ना, तुमचे नॉनस्टिकचे भांडे असू द्या, तुमचं चांदीचं काही वस्तू असू द्या किंवा पितळाची भांडी असू द्या, तांब्याची, स्टीलची, सगळी भांडी खूप स्वच्छ निघतात. इवन ज्यांचा व्हाईट कलरचा ज्यांनी कडप्पा लावला आहे, त्यावर बघा थोडेही डाग ठेवले ना हळदीचे वगैरे, खूप इझिली ते हे करतात आणि तो खूप महाग भेटतो. तर किचन ओट्याचा जो व्हाईट जर तुम्ही लावला असेल, तर रात्री झोपताना आहे ना, ही भैया पावडर आहे ना, थोडीशी त्या डागांवर टाका किंवा त्या पूर्ण याच्यावर. ही थोडी खरबडीत असते, पण असं कुठलेही रॅशेस वगैरे त्याला पडत नाही. तर ती थोडीशी पावडर आहे ना, त्या ओट्यावर पण टाकली ना, तर तो ओटासुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ निघतो. तर इथे हळदीचं लेपन करताना मी जे वापरते हे आहे, हा स्प्रे आहे. हा तुम्ही घरातही आहे ना, संध्याकाळचा थोडासा स्प्रे केला ना, खूप छान ह्याचा सुगंध येतो. त्याच्यानंतर ही केशर अष्टगंध पावडर आहे, जी तुम्हाला कुठल्याही पूजा भांडारमध्ये भेटेल किंवा कुठल्याही केंद्रात भेटेल. तर ही थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर कुठलंही सुगंधी अत्तर आणि गोमित्र आणि पाणी. आता हे कंपल्सरी नाही आहे अष्टगंध टाकणं किंवा सुगंधी अत्तर टाकणं. हे कशासाठी टाकतो की जेणेकरून उंबरठ्यावर जेव्हा आपण लेपन लावतो ना, तर खूप सुंदर असा सुहास तिथून दरवळत असतो. त्यामुळे ते लावलं ना, टाकलं ना, तर खूप छान असं प्रसन्न वाटतं. पण तुमच्याकडे हे नसेल तर फक्त हळद, पाणी आणि गोमित्र हे कंपल्सरी आहे. ह्या 3 गोष्टी कंपल्सरी आहे. गोमित्र हळदीमध्ये टाकायचंच आहे. तर हे जे गोमित्र आहे ना, जर शहरामध्ये तुम्हाला कुठे नाही भेटलं, तर तुम्ही हे गोमित्र पूजा भांडारमधून घेऊ शकता. त्यानंतर हे सुगंधी अत्तर आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. हे ऑप्शन म्हणजे ऑप्शन नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये मी हे सुंदर असं सुगंधी अत्तर टाकलं, अष्टगंध केशर पावडर टाकली, थोडासा स्प्रे टाकला, गोमित्र आणि पाणी आणि छान मिक्स करून आहे ना, ते किती प्रमाणात पातळ पाहिजे आता ते मी पुढे दाखवलं आहे. तेवढ्या प्रमाणात जर तुम्ही व्यवस्थित पातळ घेतलं ना, तर उंबरठा लेपन अतिशय सुंदर होतं. कुठेही उंबरठा लेपन फाटत नाही किंवा कुठेही खराब होत नाही. आता खूप वेळा असं होतं की उंबरठा जेव्हा आपण लेपन करतो ना, तसं ते पूर्ण फाटल्यासारखं होतं, म्हणजे अशा चिरा पडतात. तर तुमची हळद जी आहे ना, ती प्युअर नसेल ना, तर तसा प्रॉब्लेम येतो. मिलावट असेल ना हळदीमध्ये तसा, किंवा आपली छान प्युअर हळद असेल ना, तर असा प्रॉब्लेम कधीही येत नाही. छान उंबरठा लेपन बसतं. आता दुसरी एक गोष्ट, कधीही जेव्हा आपण उंबरठा स्वच्छ करतो ना ताईंनो, तर त्याचा एक सेपरेट कापड ठेवा. कधीही लादी पुसण्याचा कापड तोच घेऊन उंबरठा पुसू नका. त्याने काय होईल ना, की आपण पूर्ण घरभर लादी पुसतो आणि तेच उंबरठ्याला लावतो, तर तसं नका करू. त्यानंतर हा स्प्रे मी थोडासा आहे ना, उंबरठ्याला सुद्धा मारून घेते, जेणेकरून दिवसभर सुगंध. तर हा उंबरठ्यावर हा स्प्रे केला ना, पूर्ण दिवसभर छान सुगंध येत राहतो आणि त्यानंतर घरातही केला ना दिवाबत्तीच्या वेळेस, तेव्हाही येत असतो. तर इथे मी डायरेक्टली बोलली होती, पण मागे खूप आवाज होता, म्हणून मग मी
परत आवाज दिला आहे. तर बघा अशा प्रमाणामध्ये ना छान उंबरठा पुसून घेतला, स्प्रे करून घेतला. तर आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई चमच्याने हळदीचं लेपन नाही लावायचं, हाताने लावावं. शास्त्रानुसार हातानेच लेपन करायचं असतं. पण कसं आहे ना ताईंनो, हे जे कलियुग आहे ना, इथे आहे ना, जे तुमच्या डोळ्यांना सुंदर दिसेल, जे छान दिसेल ना, लोकांना तेच करण्याची इच्छा होते. हळदीचं लेपन चमच्याने का लावतो, की ते दिसताना डोळ्यांना छान सुंदर आणि व्यवस्थित दिसतं. आणि आजकालच्या मुली आहेत कॉलेजला वगैरे जातात, तर त्यांना जी गोष्ट सुंदर दिसते ना, त्यांना ती करायची इच्छा पण होते. तर शास्त्रानुसार ही गोष्ट आहे, म्हणून मी थोडंसं लेपन आहे ना पहिले हाताने संपूर्ण उंबऱ्याला लावून घेते आणि त्याच्यानंतर मी ते चमच्याने लावते. तर याचं कारण काय, की दोन्ही गोष्टी फॉलो होतात. एक तर ते दिसायलाही छान दिसतं आणि जे शास्त्रानुसार हाताने केलेलं जास्त पावित्र्य असतं, तर तीही गोष्ट होते. तुम्ही जर व्यवस्थित पातळ केलं ना, तर छान असं उंबरठा लेपन बसतं. खूप ताईंचं असंही म्हणणं असतं, की ताई आमचं जे कडप्प्याचं जे आहे ना, ते बिल्डरने दिलं आहे, त्यावर कसं उंबरठा लेपन करायचं? सेम करायचं ताईंनो, फक्त उंबरठा जर तुमचा सागवानचा असेल ना, लाकडी उंबरठ्याला लवकर सुकतं आणि जे कडप्प्याचा जो उंबरा असतो त्याला थोडा वेळ लागतो, पण त्यावर देखील सुंदर असं लेपन वाटतं. कुठेही फाटत नाही. तुमची हळद व्यवस्थित असेल तर ते सुद्धा लेपन खूप सुंदर बसतं. आणि ज्या ताईंनी अजूनही उंबरठा बसवून नाही घेतला त्यांनी नक्की उंबरठा बसवून घ्या. कारण आहे ना, उंबरठा बसवल्यानंतर खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं आणि शास्त्रानुसार दाराला उंबरठा पाहिजेच. आणि ते म्हणतात ना, उंबऱ्याच्या आत आणि बाहेरची गोष्ट बाहेर, अशी एक म्हण आहे. ती अशीच आहे नक्की माहीत नाही, पण अशीच काहीतरी म्हण आहे. तर बघा इथे छान मी चमच्याने ना सुंदर असं लेपन करून घेतलं. मी फक्त वरतीच लेपन असं करून घेते. त्यानंतर पूर्ण उंबरठ्याला आहे ना हातानेच लेपन लावते. तर अशा प्रकारे बाकीच्याही उंबरठ्याला छान लेपन. जेव्हाही आपण उंबरठा लेपन करतो ना, आपल्या घरात कोणत्याही प्रकारची व्यक्ती येऊ द्या, बघा कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करतं किंवा आपल्याबद्दल निगेटिव्हच विचार करतं असं नाही. कोणाच्याही घरामध्ये कुठलंही टेन्शन असतं, दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह, आपला माणूस आपल्याबद्दल कितीही पॉझिटिव्ह असला पण त्याच्या डोक्यामध्ये बाकी गोष्टीही चालू असतात. तर त्या घराच्या आतमध्ये येऊ नये आणि त्या उंबरठ्याला जेव्हा आपण बघतो इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, तर त्याचं माइंड लगेच चेंज होतं आणि तो पॉझिटिव्ह थिंकिंगने, म्हणजे ते विचार सडनली त्यांचे चेंज होतात आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंगने घराच्या आत येतं. त्यासाठी उंबरठा लेपन. आणि ना खरंच सांगते, ज्या दिवशी तुम्ही उंबरठा लेपन करता ना, इतके पॉझिटिव्ह वाइब्स यायला स्टार्ट होतात ना, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि नेहमी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आता काही लोकं म्हणतात उंबरठ्याला हळद लावू नये, हळद ओलांडल्या जाते. असं बिलकुल नाही. साऊथमध्ये उंबरठा इतका छान पूजला जातो ना, खूप छान. तर आपली ही पूर्ण चौकट असते बरोबर. तर ही जी चौकट आहे ना, त्याला सुद्धा 4 बोटं हळदीचे खालून वरती ओढायचे. वरतून खाली नाही ओढायचे, खालून वरती. तर मी असं जिथपर्यंत ऐकलं आहे, बाकी त्याच्यामागे अजून काही रिझन असेल, पण जिथपर्यंत मी ऐकलं आहे आणि वाचलं आहे ना, की हे जे 4 बोटं का ओढतात, जो आपल्या घरातला कर्ता पुरुष असतो ना, त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत जावी आणि जे आपल्या घरातलं सुख आणि समृद्धी आहे ना, ती निरंकार वाढत जावी, यासाठी ही 4 बोटं ओढली जातात. याच्यामागचे अजूनही काही रिझन असू शकतात, पण जिथपर्यंत मला माहिती आहे ती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. तर बघा छान आहे ना, 2 चम्मच प्रॉपर हळद एकदम व्यवस्थित लागते, वेस्ट जात नाही. आता तुमच्या उंबरठ्याची काय साईज आहे त्यावर. आता इथे छान मी उंबरठा लेपन करून घेतला आहे. खूप सुंदर उंबरठा लेपन वाटतं आहे आणि बघा किती छान आणि प्लेन व्यवस्थित वाटतं. तर इथे माझा हा जो रांगोळीचा डब्बा आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहे आणि मला 2 कलर खूप आवडतात, पिवळा आणि लाल, आणि मी तोच नेहमी टाकण्याचा प्रयत्न करते. आता खूप ताई बोलतात, की ताई तुझी जी रांगोळी असते आणि जे कलर्स असतात ना, ते अतिशय छाप्यासारखे वाटतं. असं वाटतच नाही, की त्या छाप्याने पण रांगोळी काढली, असं वाटतं छापाच ठेवला आहे. तर बघा असं आहे ना, जिथे रांगोळी भेटते, जिथे रांगोळीचे साचे भेटतात, तिथे हे रांगोळी टाकायचा हा साचा भेटतो. याने अतिशय प्लेन आणि
फास्ट काम होतं याने हाताने टाकण्यापेक्षा आहे ना, असा एक 20 रुपयाचा साचा घेऊन या, खूप फटाफट तुमचं काम होतं. आता मी इथे व्हिडिओ बनवते तो 20-25 मिनटाचा बनला आहे, कारण याच्यामध्ये सविस्तर एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगितली आहे म्हणून. पण तुम्ही जर उंबरठा लेपन करत असाल ना, तर मी खरं सांगते मैत्रिणींनो, 10 मिनटामध्ये आहे ना व्यवस्थित उंबरठा लेपन, रांगोळी आणि पूजन सुद्धा होतो. फक्त उंबरठ्याचं जे लेपन आहे ते सुकायला वेळ लागतो, पण खूप छान 10 मिनटं ते 15 मिनटामध्ये ना खूप सुंदर पूजा होते उंबरठ्याची. बघा, रोजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये तर पॉसिबल नाही आहे. ज्या ऑफिसला वगैरे जातात त्या ताईंनाही पॉसिबल नाही आहे, किंवा ज्या घरी आहेत त्यांनाही कामातून, मुलांची शाळा, बाकीच्या गोष्टी हे सगळं करून पॉसिबल नाही आहे. पण ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा, हे बघा, वाराच्या दिवशी करणं खूप गरजेचं आहे. तुमचा कुळदेवतेचा जो वार असतो ना, शुक्रवार, मंगळवार, गुरुवार, तर त्या दिवशी करायलाच पाहिजे. पण त्या दिवशी नसेल जमत तर ॲटलिस्ट सॅटर्डे संडे तरी करा. खूप सुंदर वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि जेव्हा तुम्ही उंबरठा लेपन करायला स्टार्ट कराल ना ताईंनो, खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात यायला स्टार्ट होते. तर बघा, ह्या पिवळ्या रंगावर हा लाल रंग किती उठून दिसतो, तरी हा खूप असा फिक्कट रंग होता. जो छान असा लाल रंग असेल ना, खूप सुंदर रांगोळी वाटते. तर इथे सुंदर अशी मी ही रांगोळी कशी काढली आहे ते दाखवलं आहे. बऱ्याच ताई असं म्हणतात की जो आपण साच्याने रांगोळी काढतो ना ताई, तर त्या साच्या आहे ना खालीवर आमची रांगोळी होते, सरसकट येत नाही. तर त्याचं रिझन काय आहे ना, हे बघा, हे जे आपला रांगोळीचा साचा जो आहे ना, त्याला हे 4 डॉट असतात. तर हे डॉट कशासाठी दिलेले असतात, की तुमची एकसारखी रांगोळी येण्यासाठी. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, पहिला छापा ठेवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा आहे ना जाड असा पुठ्ठा, किंवा असे जुनं एखादं ATM कार्ड असेल किंवा ID कार्ड असेल ना, ते घ्यायचं आहे. आणि यावर आहे ना व्यवस्थित अशी थोडीशी पांढऱ्या रंगाची रांगोळी टाकायची. तुम्ही असंही करू शकता, येल्लो रांगोळीवर आहे ना लाल, किंवा लालवर येल्लो. आता मी ही येल्लो लालवर आहे ना पांढरा रंग कोणत्याही रांगोळीवर उठून आणि छान दिसतो. तर बघा, असं ATMच्या कार्डने आपण काढलं ना, तो खूप सुंदर असं एकसारखी रांगोळी पडते आणि हातही खराब होत नाही. बघा, अशा प्रकारे हे पूर्ण तुम्हाला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायची आहे. आणि आता बघा, हे जे डॉट आहे ना, तर हे डॉट ह्या 2 डॉटवर ठेवून ते कंटिन्यू करायचं. तेव्हा ती एकसारखी रांगोळी येते आणि सुंदर वाटते. खालीवर तुमची रांगोळी होणार नाही. बऱ्याच ताईंनी हा प्रश्न केला होता की ते एकसारखी रांगोळी कशी काढायची. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही त्या डॉटवर डॉट ठेवल्यानंतर ती एकसारखी आणि छान सुबक सुंदर रांगोळी येते. तर हे बघा, हे असे प्रॉपर मी डॉटवर डॉट ठेवले. आता इथे माझ्या उंबरठ्याच्या इथे ना 3 वेळा छापे बसतात. जर तुमचा याच्यापेक्षा मोठा उंबरठा असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करून काढू शकतात. आणि खूप असं तामझामचं काम नाही आहे, इझिली रांगोळी होते आणि म्हणजे एका मिनटाच्या आत रांगोळी होते. नुसती पांढरी रांगोळी काढून त्यात रंग पण घातलीत ना, तरी खूप सुंदर वाटते रांगोळी. खालचा बेस जरी नाही दिला ना, तरी खूप छान वाटते रांगोळी. ते मी सगळं आहे ना तुम्हाला रांगोळीची संपूर्ण माहिती, साचे कुठून घेतले, रांगोळी कशी निवडायची, त्यानंतर झटपट रांगोळी कशी काढायची, रंगांचे फरक काय, कुठला साचा वापरायचा, याबद्दलचं संपूर्ण असा व्हिडिओ बनवला आहे. तो नक्की बघा. आता अजून सुंदर आपली रांगोळी दिसण्यासाठी मी काय करते ना, की आता ह्या लाल रंगावर पिवळे असे टिपके टाकते, जेणेकरून आपली रांगोळी अजून सुंदर दिसावी म्हणून. आणि हे जे आहेत ना, हे येल्लो आणि रेड डॉट दिल्यानंतर बघा, रांगोळी अजून किती सुंदर वाटते. हे बघा, किती छान दिसायला लागली आपली रांगोळी. आणि म्हणजे फक्त ते डॉट दिल्यानंतर आहे ना, इतकी छान वाटते रांगोळी. तर हे डॉट दिल्यानंतर बघा, रांगोळी किती सुंदर वाटते आणि एकसारखी वाटते. आता जेव्हाही आपण रांगोळी काढतो ना, तर गाऊ मातेचे जे पावलं असतात ते नक्की काढा. ही रांगोळी नाही काढली ना तरी चालेल, पण रोजचे रोज आहे ना दारामध्ये ही 2 पावलं आहे ना गाऊ मातेची नक्की काढा. तर मी ही पांढऱ्या रंगाने काढते आणि त्यावर मग दुसऱ्या रंगाचे जे पावलं कलर आहे ना, ते यामध्ये भरते. एकदम इझी आहे. हे बघा, हे मी फक्त एका बोटाने ना किती सुंदर ही पावलं बनतात. तर गावमातेची पावलं आहे ना नक्की तुम्ही दारासमोर काढा. लक्ष्मीला खूप प्रिय आहे.
जी गावमातेची पावलं असतात ना, ती लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि बघा किती सुंदर वाटत आहे. हे रोजच्या रोज आजूबाजूला 2 पावलं काढली ना, तरी पुरेसं आहे. खूप सुंदर वाटते. आणि त्यानंतर आहे ना, मी पिवळ्या रंगाचे जे डॉट आहे ना, ते आजूबाजूला मी दिले. आणि असं म्हणतात, की गावमातेचे जे पावलं आपण जेव्हा काढतो ना, तर लक्ष्मीला आहे ना, ते अट्रॅक्ट करतात आणि लक्ष्मी घरी यायला त्यापासून प्रसन्न होते. आणि त्याच्यानंतर आहे ना, बघा हे छान असं आहे ना, पिवळ्या रंगाची मी ही रांगोळी आजूबाजूला घातली आहे. कोणतीही पांढरी रांगोळी आपण जेव्हा काढतो ना, त्यावर हळदी कुंकू किंवा एखादा रंग नक्की घाला. कोरी पांढरी रांगोळी कधीच दरवाजात काढू नका. ती फक्त पितरामध्येच काढली जाते. जर तुमच्याकडे दुसरे कलर नाही आहे किंवा तुमच्याकडे वेळ नाही ना, थोडंसं आपला हळदी कुंकू घाला पांढऱ्या रांगोळीवर. पण नुसती कोरी पांढरी रांगोळी कधीच घालू नये. आणि बघा किती सुंदर वाटतंय हे पिवळे जे मी डॉट टाकले आणि त्यावर जो हा लाल रंग घातला आहे ना, तुम्ही स्वतःच बघा. एवढी रांगोळी रोजच्या रोज काढली तरी पुरेसी आहे. काहीही जास्त तामझाम करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या पावलांमध्ये देखील मी घालून घेते आहे. बघा किती सुंदर. फक्त अजून उंबरठ्याला लेपण लावलं आहे, रांगोळी घातली आहे, अजून कुठल्याही प्रकारचा दिवा नाही लावला आहे, कुठल्याही प्रकारची धूप फुलं नाही ठेवली आहे, तरी किती सुंदर वाटतंय बघा. किती छान वाटतंय. तर इथे छानपैकी आहे ना, माझे हे गावमातेचे पावलं झाले. असं म्हणतात की दरवाजाच्या बाहेर तुळशी वृंदावन पाहिजे, पण आपल्या ह्या फ्लॅट सिस्टममध्ये ना, आपण गॅलरीत किंवा ग्रिलमध्ये तुळस लावतो. तर आपल्या दारासमोर तुळस असावी म्हणून हा तुळशीचा छापा आहे ना, मी दारात काढते, जेणेकरून आहे ना, तो सुंदर पण वाटतो आणि जी आपल्या दरवाजाच्या बाहेर एक वृंदावन असावं असंही मला वाटतं. म्हणून मी हा एक छोटासा छापा काढते. माझं जे वृंदावन आहे ना, ते खूप सुंदर आहे. आणि तुळशीची पूजा कशी करायची याबद्दलसुद्धा आपला व्हिडिओ आहे चॅनलवर. तर बघा हे छान असं वृंदावन बघा किती सुंदर वाटतं आहे. आणि यालाही मी असे पिवळ्या कलरचे आहे ना, जे डॉट आहे ते दिले आहेत. आणि किती सुंदर वाटते बघा. आपली छान अशी रांगोळी झाली आणि किती सुंदर वाटते. लेपण सुकायला थोडा वेळ लागतो. बऱ्याच ताईंचा हाही प्रश्न असतो की ताई हे जे लेपण आहे ते कधी काढायचं. तर हे जे लेपण आहे ना ताईंनो, जर व्यवस्थित असेल तर 2 दिवसही ठेवू शकतात. आणि जर कधी खराब झालं, समजा कोणाचा चुकून पाय पडला लहान मुलाचा वगैरे, तर मग ते तुम्ही दुसऱ्या दिवशी काढलं तरी चालतं. फक्त ते लेपण काढल्यानंतर ते जे काही त्याचं पाणी निघेल ना, तर ते तुम्हाला झाडांना टाकायचं आहे. तर बघा इथे सुंदर अशा मी स्वास्तिकच्या आजूबाजूला ह्या 2 लाईन्स काढून घेतल्या. त्यानंतर स्वास्तिकच्या आतमध्ये आहे ना, आपले 4 टिपके काढले आणि उंबरठ्यावर सुद्धा सुंदर अशी रांगोळी घालून घेतली. आता इथून पुढे मी पुजून घेणार आहे. तर इथे आहे ना, हवा पण खूप सुटली होती म्हणून 2 दिवे लावणं तर पॉसिबल नाही झालं, पण 1 दिवा मी नक्की लावला. इथे छान पावलांवर आहे ना, हे चांदीची जी पावलं आहे ना, ती ह्या पिवळ्या रंगावर इतकी सुंदर उठून दिसतात ना, तर इथे सुंदर असं छान मस्त पावलंसुद्धा पुजून घेतली. त्यानंतर ह्या पिवळ्यावर जो लाल रंग टाकल्यानंतर आहे ना, खूप सुंदर वाटतो. बघा इथे छान स्वास्तिकलासुद्धा पुजून घेतलं. आता बऱ्याच ताई बोलतात की उंबरठ्याच्या बाहेर आहे ना, पाणी ठेवायचं नाही. पण कसं आहे ना, पाणी ही अशी गोष्ट आहे ना, की खूप लवकर निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती अट्रॅक्ट करत असते. म्हणून हा लोटा भरून किंवा एखादी उरली त्याच्यात हळदी कुंकू टाकायचं, थोडंसं सुगंधी अत्तर टाकायचं आणि तो एक उंबरठ्याच्या बाजूला ठेवायचं. आता बऱ्याच म्हणजे म्हणतात ना, एक शहर बदललं की तुमची जी प्रथा आहे तीसुद्धा बदलते. तर हे उंबरठ्याचं जो पेला आहे ना, तो मी छोटासा भरून ठेवते. त्यानंतर दिव्याने छान आपला उंबरठा ववाळून घेतला. त्यानंतर छान धूपबत्ती दाखवली आणि बघा किती प्रसन्न वाटतं आहे आणि किती सुंदर वाटतं उंबरठा. ज्या दिवशी तुम्ही उंबरठा पूजन करणार ना ताईंनो, त्या दिवशी खरोखर खूप घरात प्रसन्न वाटतं. तर छान उंबरठ्याला हात जोडून प्रार्थना करायची की नेहमी माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य नांदू दे आणि माझ्या उंबरठ्याच्या आतमध्ये कधीही कोणाची निगेटिव्ह एनर्जी येऊ नको देऊ आणि नेहमी आनंद नांदू दे. तर इथे छान असं आहे ना, हा दिवा बघा किती सुंदर वाटतोय. पहिले मी ह्या दिव्यावरच ठेवणार होते, पण ते हलत होतं म्हणून नाही ठेवला. आणि हा छोटासा दिवा मी याच्या आतमध्ये लावते, कारण कधी-कधी ना त्याच्यामधून थोडंसं ऑइल बाहेर येतं म्हणून.
मस्त आता माझी छान उंबरठा पूजन झालं आहे. उंबरठ्याबद्दलची अजून सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आहे. तर नक्की ताईंनो आठवड्यातून एकदा तरी उंबरठा लेपन करा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा. तर इथे छान मी सांगत होती तेच की तेल गळतं म्हणून. तशी सुंदर असा हा दिवा आहे. खालीसुद्धा एक दिवा आहे, पण तो दिवा मी आज कोपऱ्याला लावला आणि त्याच्यानंतर तिथे एक छान अशी उरली ठेवली. बघा किती छान वाटतंय जेव्हा दिवा प्रज्वलित होतो ना, खूप सुंदर. आणि आता बघा किती छान वाटतंय दार. मला सांगा जर असं दार असेल ना, तर कोणी नवीन पाहुणा आला आणि त्याला वाटतं तुमच्या घरी आज कुठली तरी छान पूजा किंवा काहीतरी फंक्शनच आहे तुमच्या घरी, असं त्यांना वाटेल. बघा किती सुंदर वाटतोय आणि हा दिवा इतका छान आहे ना माझा. तरी मी तो घासलेला नव्हता, थोडासा काळपट झाला होता, पण खूप सुंदर वाटत होता. आणि संपूर्ण असं तोरण, त्यानंतर ते उंबरठा लेपण खूप छान आणि प्रसन्न घरात वाटत होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.